घटना काढायच्या, कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय हे पण तुला कळत नाही. लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारणाचं ऐकतो, सुपारी घेतो. विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात, आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले. ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही, त्या कार्यकर्त्याच्या नावासह हे कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत, आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत. यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातले मराठ्यांचा वाटोळा करायसाठी. म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेले आणि गोरगरिबांची काही ओरड नाही. हे 4-5 टक्कोचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडत, मराठ्याच्या जीवावर खाणारे हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे. मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं, ज्यांना ते सहनच व्हायना आता, की एक गरीब घरातलं पोरग लढतंय गोरगरिबासाठी, आणि हे पुढं आलाय. हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी.